आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपुरात न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। मराठा संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून घेतला निर्णय। आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीसाठी राज्यातल्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची चर्चा। गरीब महिलांसाठी केंद्राची उज्ज्वला गॅस योजना महत्त्वपूर्ण। देशातल्या 10 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी दिल्याची प्रकाश जावडेकर यांची माहिती। महिलांचा विकास हा समाजाचा विकास असून त्यासाठी सरकार कटिबद्ध। केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू। जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार। सामूहिक हिंसेच्या घटना रोखण्यासाठी कायदा कठोर करण्याचा अथवा नवा कायदा आणण्याचा सरकारचा विचार। अहमदनगर सोलापूर महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात 5 जण जागीच ठार। आणि इंडोनेशियातल्या आशियाई ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनला तर नवी दिल्लीतल्या ज्युनियर कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2 सुवर्ण पदकं। नमस्कार, सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। पंढरपुरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून उद्याच्या आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला पंढरपुरात न जाण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला। त्यामुळे यंदा विठ्ठलाची महापूजा मानाच्या वारकऱ्याच्या हस्ते करण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली आहे। मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मराठा संघटनांनी आंदोलन सुरू केलं असून जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात दाखल न होऊ देण्याचा इशारा या संघटनांनी दिला होता। या पार्श्वभूमीवर उद्या आषाढी एकादशीसाठी देशभरातून आलेल्या वारकऱ्यांना व्यवस्थित दर्शन घेता यावं, तसंच इथं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। वारकऱ्यांना वेठीस धरून अशा प्रकारची मागणी करणं चुकीचं आहे असंही ते म्हणाले। मराठा आरक्षणाबाबतचा निर्णय सरकार नाही तर उच्च न्यायालयच घेऊ शकतं असं स्पष्ट करत येत्या 6 महिन्यात त्याबाबत निर्णय घेतला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। तरी देखील काही पक्ष आणि काही संघटना हे माहिती असून देखील समाजामध्ये तेढ निर्माण व्हावं राजकीय हेतूनं अशा प्रकारे लोकांना उचकवण्याचा प्रयत्न करतायत आणि सत्य न सांगता त्या ठिकाणी या ज्या मागण्या होत आहेत, खरं म्हणजे माझ्यावर दगडफेक करून देखील कुणाला जर आरक्षण मिळणार असेल तर ती देखील माझी तयारी आहे। पण आज हे शक्य नाही। हे आरक्षण केवळ आणि केवळ न्यायालयातूनच मिळू शकतं। या मुद्द्याचं राजकारण करत असलेल्या विरोधकांनाही मुख्यमंत्र्यांनी लक्ष केलं। महाभरती सुरू राहणारच असून या भरतीत मराठा समाजाला 16% जागा राखीव ठेवल्या जातील असंही त्यांनी सांगितलं। राज्यातल्या आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा घेण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक तयारीचा मतदारसंघनिहाय आढावा शहा यांनी घेतलाय। गेल्या 3 महिन्यातली शहा यांची ही तिसरी मुंबई भेट। राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत। 2014च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा शिवसेना महायुतीला 41 जागा मिळाल्या होत्या। आगामी निवडणुकीतही राज्यातून जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी निवडणुकीची रणनीती यावेळी ठरवण्यात आल्याचं समजतं। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासह पक्षातल्या प्रमुख नेत्यांच्या या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केलं। गरीब महिलांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी केंद्र सरकारची उज्ज्वला गॅस योजना महत्त्वपूर्ण ठरली असून आतापर्यंत देशातल्या 10 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी देण्यात आली आहे असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं। पुण्यात कोथरूड तसंच पौड रोड परिसरातल्या महिलांना आज जावडेकर यांच्या हस्ते स्वयंपाकाच्या गॅस जोडणीचं वितरण करण्यात आलं। त्याप्रसंगी ते बोलत होते। आपल्या देशात आजही अनेक महिला चुलीवर आणि स्टोव्हवर स्वयंपाक करतात। चुलीसाठी जळण हवं म्हणून जंगलातली झाडंही मोठ्या प्रमाणावर तोडली गेल्यानं पर्यावरणाचा ऱ्हास होतोय असं जावडेकर म्हणाले। ग्रामीण आणि शहरी भागातल्या गरीब महिलांनी आपल्या आरोग्याविषयी जागरूक होऊन या योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढे यावं असं आवाहन त्यांनी केलं। स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर
आजही चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिला आहेत आणि हजारोच्या संख्येने आहेत. त्यांना तासभर 2 तास जाऊन लाकूड फाटा गोळा करावा लागतो. पावसाळ्यासाठी आधी साठवून ठेवायला लागतो. त्याच्यासाठी जागा लागते. त्याच्याशिवाय धूर येतो. त्या म्हटलं डोळ्यात पाणी येतं. जे गरीब महिलांच्या डोळ्यात पाणी येतं होतं ते पाणी पुसण्यासाठीच मोदीजींनी ही योजना सुरू केली, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. महिलांचा विकास हा समाजाचा विकास असून त्यासाठीच आपली बांधिलकी असल्याचं प्रतिपादन केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी आज सावंतवाडी इथं केलं. लुपिन फाउंडेशनच्या वतीनं सावंतवाडीच्या माहेर, मालवणीतल्या सिंधुकन्या, कणकवलीतल्या हिरकणी आणि देवगडमधील अन्नपूर्णा या महिला सक्षमीकरण उपजीविका संस्थांना प्रत्येकी 5 लाख रुपयांचं अर्थसहाय्य आणि मेडिकल किट वितरित करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. खास करून महिला, तरुणांना, मागासवर्गीयांना बरोबर घेऊन एक नवीन उपक्रम आपण जो सुरू केला त्यामध्ये परिवर्तन केंद्राची निर्मिती हा एक उपक्रम आहे. आज एक अतिशय महत्त्वाचा उपक्रम त्याच्या अंतर्गत केला जातोय. परिवर्तन केंद्राअंतर्गत म्हणजे की प्रत्येक महिलेनी स्वतःच एक त्यांच्याजवळ एक किट दिलं जाईल की जे त्यांचे बॅग आहे, का बॅगेत असेल ती बॅग त्यांच्या खांद्यावर ठेवून ब्लड प्रेशर, शुगर, युरिन, हार्टचे अनेक लहान लहान गोष्टीची जे दुखणी लोकांना असतात, शारीरिक दुखणी असतात, व्याधी असतात, त्याची माहिती लगेचच्या लगेच त्याच ठिकाणी त्यांना मिळू शकेल. अतिशय कमी खर्चात मिळू शकेल अशी एक अत्याधुनिक सेवा जी इंटरनेट बेस्ड आहे, क्लाउड बेस्ड आहे. मी त्यामध्ये गोळा केलेली माहिती जगात कुठेही तुम्हाला मिळू शकेल अशी एक अत्याधुनिक सेवा आपण सुरू करतोय. त्याचबरोबर अनेक महिलांना आज आर्थिक मदत देऊन आपण जी सातत्याने उपक्रम चालू आहे त्यामधून स्वयंरोजगाराचं देखील प्रशिक्षण देऊन त्यांना तयार केलं जाते. महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावं म्हणून ही चळवळ सुरू केली. त्यातूनच परिवर्तन केंद्राचा जन्म झाला असं ते म्हणाले. सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या सुमारे 2 लाख महिलांनी या केंद्रात प्रशिक्षण घेतलं आहे अशी माहितीही त्यांनी दिली. यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर उपस्थित होते. जागतिक महासत्ता होण्यासाठी भ्रष्टाचारावर नियंत्रण असणं आवश्यक असून भ्रष्टाचारामुळेच आपली समाजव्यवस्था कमकुवत झाल्याचं मत भाजपचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी व्यक्त केलंय. ते आज मुंबईत एका उद्योगविषयक परिषदेत बोलत होते. लघु आणि मध्यम उद्योगांना चालना दिल्यास मोठी रोजगार निर्मिती होऊ शकेल असं ते म्हणाले. भारताला येत्या 10 वर्षात विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनीच अथक परिश्रम करायला हवेत असं आवाहन त्यांनी केलं. कृषी क्षेत्र ही भारताची खरी ताकद असून स्थिर शाश्वत आर्थिक विकासाकरता कृषी क्षेत्राला जागतिक दर्जाच्या उद्योगांच्या बरोबरीचं स्थान दिलं गेलं पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. शेती क्षेत्रामुळे सुमारे 60% रोजगार निर्मिती होत असली तरी या क्षेत्राकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असं त्यांनी सांगितलं. इतर राष्ट्रांच्या तुलनेत भारतात शेतमालाचे भाव कमी असल्यानं त्याची जास्तीत जास्त निर्यात होणं आवश्यक आहे असंही ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये कुलगाम जिल्ह्यात आज पहाटे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. कुलगाम जिल्ह्यातल्या वणी मोहल्ला भागात सुरक्षा दलाच्या दहशतवाद विरोधी पथकानं सुरू केलेल्या शोध मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली. दोन्ही बाजूनं चालू झालेल्या गोळीबारात सुरक्षा दलांनी 3 दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा आणि हिजबुल मुजाहिदीन या संघटनेचे असल्याचं पोलिसांनी सांगितलं. कुलगाममधल्या प्रशिक्षणार्थी पोलीस मोहम्मद सलीम शाह याचं अपहरण करून त्याची हत्या करण्यामागे या तिघांचा हात होता असं जम्मू काश्मीरच्या पोलीस महाअधीक्षकांनी ट्विट संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कथुआ इथं नियंत्रण रेषेजवळ भारताच्या हद्दीत घुसखोरी करणारा एक पाकिस्तानी नागरिक आज सीमा सुरक्षा दलाच्या जवानांच्या गोळीबारात ठार झाला. जवानांनी वारंवार सांगूनही त्यानं सूचनांकडे दुर्लक्ष केल्यानं गोळीबार करावा लागल्याचं सुरक्षा दलाच्या प्रवक्त्यानं सांगितलंय.
सामूहिक हिंसाचाराच्या घटनांवर प्रतिबंध घालण्यासाठी भारतीय दंड संहितेअंतर्गत सामूहिक हल्ला प्रतिबंधक कायदा तयार करून दोषींवर दंडात्मक कारवाईची तरतूद करायचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. केंद्र सरकारच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी आज वृत्तसंस्थेला याबाबत माहिती दिली. तसंच या घटनांवर राज्य सरकारांनाच नियंत्रण ठेवता यावं यासाठी एका आदर्श कायद्याची निर्मिती करता येईल का यावरही चर्चा चालू असल्याचं त्यांनी सांगितलं. तसंच अशा घटनांना चिथावणी देणाऱ्या अफवा रोखण्यासाठी समाज माध्यमांसाठीही एक नियमावली लागू करण्याचा सरकारचा विचार आहे. मात्र सध्या तरी या गोष्टी प्राथमिक पातळीवर असून भारतीय दंड संहितेत तशी दुरुस्ती करायला बराच अवधी लागू शकतो असं त्यांनी स्पष्ट केलं. सध्या देशात असे हल्ले होण्याचं प्रमाण वाढल्यानं याबाबत एखादा कायदा करावा असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत. केंद्र सरकारच्या ग्रामीण महिला तंत्रज्ञान पार्क प्रकल्पामुळे दुर्गम भागातल्या महिलांना उद्योजक बनण्याची संधी मिळाली आहे. केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाअंतर्गत येणाऱ्या सीड अर्थात सायन्स फॉर इक्विटी एम्पॉवरमेंट अँड डेव्हलपमेंट या शाखेनं पाटण तालुक्यामध्ये कोयना नगरजवळ 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या राममळा इथं हे पार्क साकारलं आहे. दुर्गम भागातल्या महिलांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या सीड या शाखेनं पाटण तालुक्यातल्या राममळा इथे ग्रामीण महिला तंत्रज्ञान पार्क सुरू केलं आहे. याचा लाभ घेत 500 महिलांनी स्वतःचा उद्योग सुरू केला आहे. तसंच परिसरातल्या 1900 महिलांना रोजगारही मिळवून दिला आहे. स्वयंसेवी संस्थेच्या सहयोगानं सीडनं हा प्रकल्प सुरू केला आहे. नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर उद्योगासाठी कसा करावा याचं प्रशिक्षणही महिलांना इथे दिलं जात असल्याचं प्रशिक्षक डॉक्टर गिरीश बडवे यांनी सांगितलं. कोयना विभाग हा जैवविविधतेने समृद्ध असा आहे. इथल्या महिलांना या डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जो प्रकल्प आहे त्याच्यामध्ये ज्या 6 टेक्नॉलॉजी आहेत त्याच्यामध्ये ही एक टेक्नॉलॉजी आम्ही इन्क्लूड केलेली आहे. याच्यामध्ये साधारण आम्ही 300 महिलांना हे प्रशिक्षण दिलेलं आहे. याच्यावरती इथे चूर्ण, तेल, कल्प अशा स्वरूपामध्ये प्रक्रिया करून त्याची विक्री केली जाते आणि त्याच्यातून इथल्या सभासदांनाही फायदा होतो आणि ग्रामीण महिलांनाही त्याचा आर्थिक फायदा होतो. या प्रशिक्षण केंद्रात पशुपालन, कुक्कुटपालन, अन्न प्रक्रिया, आयुर्वेदिक वनौषधी प्रक्रिया अशा प्रकारच्या 6 तंत्रांचं प्रशिक्षण महिलांना दिलं गेलं. इतर महिलांनाही या माध्यमातून रोजगार मिळतो असं पापड उद्योजक स्वाती चव्हाण यांनी सांगितलं. इथं आल्यानंतर मी हा पापड उद्योग शिकले. शिकून गेल्यानंतर मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला. व्यवसाय चालू केल्यानंतर मला त्याच्यातून बराच फायदा झाला. मी माझ्या मुलीचं लग्न करू शकले. 4 मुली आमच्या इथल्या कॉलेजच्या आहेत, त्यांना मदत करू शकले. त्यामुळे मध्ये सुट्टीच्या वेळेस माझ्याकडे येतात आणि यातून मला फायदा कमीत कमी दिवसाला जर 6 किलोचे पापड केले तर 400 रुपये मला फायदा होत होता. आणि त्यात माझं कुटुंब आणि आम्ही खूप सुखी आहोत. आणि ह्या धंद्यामध्ये मला म्हणजे एक समाधान मिळते की मग चला ह्या पापड व्यवसायातून मी काहीतरी करते आणि हा पापड व्यवसाय मी दुसऱ्यांना पण शिकवते. केंद्र सरकारनं ग्रामीण महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून राबवलेल्या या प्रकल्पासाठी आपल्या संस्थेची निवड केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब कोळेकर यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. ग्रामीण टेक्नॉलॉजी ट्रान्सफर हे आजपर्यंत आपल्या देशामध्ये फार कमी प्रमाणात झालेले आहे. म्हणून संस्थेने या कामासाठी केंद्र सरकारची डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी याला एक प्रकल्प सादर केला आणि 3 वर्षाच्या या प्रकल्पामध्ये 6 टेक्नॉलॉजींचे विशेषतः प्रशिक्षण ग्रामीण महिलांना दिलं गेलं. संस्थेच्या मुख्य केंद्रावर राममळा या सेंटरवर 500 महिलांना देण्यात आलं. ग्रामीण विभागातल्या प्रशिक्षण संस्थेला एक जपान गव्हर्नमेंटने एक प्रशिक्षण सेंटरही बांधून दिलेलं आहे. ग्रामीण विकासामध्ये ते तंत्रज्ञानाचा जर वापर केला तर निश्चितपणे जी आपली खेड्याकडून शहराकडे जे रोजगाराकरता स्थलांतर होतं ती कमी होण्यासाठी निश्चित मदत होईल. हा जो प्रकल्प आम्हाला केंद्र शासनाने दिला त्यामुळं केंद्र सरकारचे आम्ही आभारी आहोत. केंद्र सरकारच्या ग्रामीण महिला तंत्रज्ञान पार्क प्रकल्पामुळे दुर्गम भागातील सर्वसामान्य महिला आता ग्रामीण उद्योजक बनल्या आहेत.
सांगली महानगरपालिकेची निवडणूक येत्या 1 ऑगस्टला होत असून जिल्ह्यात प्रचाराला वेग आला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची प्रचारसभा आज झाली। काँग्रेसचे नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आमदार सतेज पाटील, प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजित कदम, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यावेळी उपस्थित होते। त्यानंतर सांगली आणि मिरज इथं आघाडीचा संयुक्त मेळावा झाला। यावेळी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा संयुक्त जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तिथं त्यांनी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक घेतली। हा दौरा पक्ष बांधणीसाठी असून कार्यकर्त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याच्या कामाला लागावं असं आवाहन ठाकरे यांनी केलं। कार्यकर्ते पाठीशी असले तर नवा महाराष्ट्र घडवता येईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली। पंढरपूर इथल्या विठ्ठलाच्या महापूजेच्या वादाबाबत विचारलं असता हा राज्याच्या श्रद्धेचा विषय आहे, त्या पूजेला गालबोट लागू नये असं त्यांनी स्पष्ट केलं। मुळात शिक्षण आणि नोकरी या दोनच ठिकाणी आरक्षण मिळतं, मात्र आज या दोन्ही ठिकाणी आरक्षणासाठी जागाच उरलेली नाही। बहुतांश शिक्षण संस्था खासगी झाल्यात तर सरकारी नोकऱ्या केवळ 2 ते 3% उरल्या आहेत। अशा स्थितीत कुठल्याही समाजानं आपण आरक्षण कशासाठी मागतो आहोत याचा विचार करावा असं राज ठाकरे म्हणाले। सगळे राजकीय पक्ष आरक्षणाच्या नावाखाली केवळ तरुणांचा वापर करून घेत आहेत। अशावेळी तरुणांनी रस्त्यावर उतरण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घ्यावी असं आवाहन केलं। 2019च्या निवडणुकांसाठी समविचारी पक्षांची आघाडी करण्याचे सर्वाधिकार काँग्रेस पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांना देण्यात आलेत। काँग्रेस कार्यकारिणीच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। राष्ट्रीय प्रादेशिक पक्षांची आघाडी करण्याकरता एक समिती तयार करण्याचे अधिकारही राहुल गांधी यांना देण्यात आलेत। काँग्रेसच्या नवनियुक्त कार्यकारिणीची पहिली बैठक आज नवी दिल्लीत झाली। काँग्रेसला देशातल्या वंचित पीडित घटकांच्या कल्याणासाठी लढा द्यायचा आहे असं पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी म्हणाले। काँग्रेसच्या नव्या कार्यकारिणीत अनुभवी नेतृत्व आणि युवा नेत्यांच्या ऊर्जेचा समन्वय साधला आहे असं ते म्हणाले। पक्षाच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातून त्यांच्या निराशेचंच दर्शन घडलं असं सोनिया गांधी म्हणाल्या। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनी सरकारच्या शेतकऱ्यांविषयीच्या धोरणावर टीका केली। 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करायचं असेल तर कृषी विकास दर 14% वाढवावा लागेल, मात्र तसं काही होताना दिसत नाही असं डॉक्टर सिंग म्हणाले। राहुल गांधी यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसची नवी कार्यकारिणी जाहीर केली, त्यात 23 सदस्य आहेत। प्राचीन बौद्ध साहित्य अजूनही दुर्लक्षित असून ते सोप्या भाषेत लोकांपुढे यावं अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी व्यक्त केली। बौद्ध साहित्य परिषदेनं परभणी इथं आयोजित केलेल्या 5व्या बौद्ध साहित्य संमेलनात ते आज अध्यक्ष भाषण करताना बोलत होते। माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्या हस्ते या संमेलनाचं उद्घाटन झालं। साहित्यप्रेमींनी प्राचीन बौद्ध साहित्य आणि कलाकृतींचं जतन करावं असं आवाहन गायकवाड यांनी केलं। यावेळी ग्रंथदिंडी आणि शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं। या संमेलनाला माजी मंत्री सुरेश वरपुडकर, स्वागताध्यक्ष सिद्धार्थ हत्तीएंबिरे, बौद्ध साहित्य परिषदेचे अध्यक्ष कमलाकर कांबळे उपस्थित होते। तसंच साहित्य रसिकांची ही मोठी गर्दी होती। विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवंतांना यावेळी पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं। भारतात बदलती जीवनशैली, खाण्यापिण्याच्या सवयी, प्रदूषण या कारणांमुळे कर्करोगाचं प्रमाण वाढतं आहे। विशेषतः तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या कर्करोगावर आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं कशी मात करता येईल यावर नाशिक इथं कर्करोग तज्ज्ञांच्या परिषदेत चर्चा झाली। नाशिकच्या HCG मानवता कर्करोग केंद्रात ही परिषद आयोजित करण्यात आली आहे। या परिषदेत केवळ रुग्णांवरील उपचारच नाही तर त्यांच्या पुनर्वसनाबाबतही चर्चा झाली। दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयाचे कर्करोग तज्ज्ञ पद्मश्री डॉक्टर सौमित्र रावत यांनी स्लाइड शोच्या मदतीनं पोटाच्या विविध कर्करोगांवर आणि शस्त्रक्रियांविषयी मार्गदर्शन केलं। मुंबईच्या टाटा मेमोरियल रुग्णालयाचे डॉक्टर शैलेश श्रीखंडे यांनीही या परिषदेत मार्गदर्शन केलं। डॉक्टर राज नगरकर यांनी स्त्रियांना होणाऱ्या कर्करोगाविषयी आणि त्यांच्या उपचारांविषयी माहिती दिली। नाशिकसारख्या शहरातही आता कर्करोगावर अत्याधुनिक उपचार उपलब्ध होत आहेत। हा संदेश जनतेला देणं हा या परिषदेचा उद्देश आहे। उद्या आषाढी एकादशी। मुखी विठू नामाचा गजर, गळ्यात तुळशीच्या माळा आणि कपाळी चंदन टिळा लावणारे वारकरी विविध दिंड्या आणि पालख्यांसह खडतर प्रवास करून विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल झाले। आळंदीहून संत ज्ञानेश्वरांची, देहूहून संत तुकारामांची, त्र्यंबकेश्वरहून संत निवृत्तीनाथांची, पैठणाहून संत एकनाथांची तर उत्तर भारतातून संत कबीरांची पालखी पंढरपुरात दाखल होत आहे। या पालख्यांसोबतच मानाच्या दिंड्याही पंढरपुरात पोहोचल्या।
टाळ मृदंगाच्या नादात ज्ञानोबा तुकोबांच्या जयघोषानं अवघं पंढरपूर विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालंय। चंद्रभागेत स्नान करून हे लाखो भाविक विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत। अहमदनगर सोलापूर महामार्गावर पहाटे 4 वाजता स्कॉर्पिओ गाडी आणि ट्रक यांच्यात भीषण अपघात झाला। या अपघातात स्कॉर्पिओमधील 5 जण जागीच ठार झालेत, तर 9 वर्षांचा एक मुलगा या अपघातातून बचावलाय। स्कॉर्पिओ गाडी पंढरपूरहून नेवाशाकडे जात होती, तर ट्रक सोलापूरच्या दिशेने जात होता। अपघातात मृत्युमुखी पडलेले सर्वजण नेवासा तालुक्यातल्या खरवंडी गावचे रहिवासी आहेत। कर्जत पोलिसांकडून मृतांची ओळख पटवण्याचं काम चालू आहे। आतापर्यंत रमेश कातोरे आणि द्रौपदाबाई कातोरे या दोघांची ओळख पटली आहे। जखमींवर उपचार चालू आहेत। सोलापूर जिल्ह्यातच दुसऱ्या एका अपघातात 25 जण जखमी झालेत। टेंभुर्णीजवळ बस आणि क्रुझरमध्ये अपघात झाला। जखमींपैकी 4 जणांची प्रकृती गंभीर आहे। बसमधील यात्रेकरू नवी मुंबईचे आणि क्रुझरमधील रहिवासी मंगळवेढ्याचे असल्याचं समजतं। नवी दिल्लीत चालू असलेल्या आशियाई कनिष्ठ अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत आज 74 किलो वजनी गटात भारताचा कुस्तीपटू सचिन राठीनं मंगोलियाच्या इडेनला नमवत सुवर्ण पदक पटकावलं। तर या स्पर्धेत दीपक पुनियानं 86 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकलं आणि मोहितनं 125 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकलं आहे। दरम्यान काल झालेल्या सामन्यात भारतानं 4 पदकं जिंकली आहेत। यात 3 रजत आणि 1 कांस्य पदकाचा समावेश आहे। विविध वजनी गटात झालेल्या सामन्यात भारताच्या विशाल, नवीन आणि सचिन यांनी रजत पदक पटकावलं, तर 65 किलो वजनी गटात करणनं कांस्य पदक मिळवलं। इंडोनेशियाची राजधानी जकार्ता इथं चालू असलेल्या आशियाई ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेननं सुवर्ण पदक जिंकलंय। स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंडोनेशियाच्या कुंडलावत वितीस दसनरला 21-19, 21-18 असं सरळ सेटमध्ये पराभूत करत त्यानं सुवर्ण पदकाचं हे लक्ष्य गाठलं। लक्ष्य सेननं 2016 साली झालेल्या स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं होतं। आणि आता हवामान। देशाच्या विविध भागात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय। केंद्रीय गृह राज्यमंत्री किरेन रिजिजू यांनी काल केरळच्या पूरस्थितीचा आढावा घेतला। यावेळी त्यांनी या पुरात बळी गेलेल्या नातेवाईकांना 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली। गेल्या 2 आठवड्यापासून केरळमध्ये पावसाची संततधार चालू आहे। ओदिशात गेल्या 2 दिवसांपासून मुसळधार पाऊस चालू असून अनेक जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत 3घांचा मृत्यू झालाय। येत्या 24 तासात इथली परिस्थिती तशीच राहणार असून अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। दुसरीकडे दिल्लीत कालपासून सुरू झालेल्या पावसानं नागरिकांना उकाड्यापासून काहीसा दिलासा मिळालाय। मात्र सतत पडणाऱ्या पावसानं अनेक ठिकाणी पाणी साचलंय, त्याचा परिणाम वाहतुकीवर झालाय। राज्यात जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडतात। मुंबई शहर, उपनगर आणि ठाणे भागात सकाळपासून अधूनमधून पावसाच्या सरी बरसतात। ठाणे जिल्ह्याची तहान भागवणारं बदलापूरचं बारवी धरण पूर्णतः भरलंय। नाशिक जिल्ह्यात पश्चिम पट्ट्यात होत असलेल्या पावसामुळे गोदावरी नदीच्या पाण्यात वाढ झाली आहे। राज्यात येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय। तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल 29, किमान 26 अंश सेल्सिअस। नागपूर 28 आणि 24, पुणे 24 आणि 22, औरंगाबाद 26 आणि 21, नाशिक 25 आणि 22, कोल्हापूर 25 आणि 22, रत्नागिरी 29 आणि 24, सोलापूर 30 आणि 23 आणि अमरावती कमाल 27, किमान 23 अंश सेल्सिअस। शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या। आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी पंढरपुरात न जाण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय। मराठा संघटनांनी दिलेल्या इशाऱ्यामुळे सामाजिक सलोखा बिघडू नये म्हणून घेतला निर्णय।
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकींच्या तयारीसाठी राज्यातल्या नेत्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी भाजप अध्यक्ष अमित शहा यांची चर्चा. गरीब महिलांसाठी केंद्राची उज्ज्वला गॅस योजना महत्त्वपूर्ण. देशातल्या 10 कोटी महिलांना मोफत गॅस जोडणी दिल्याची प्रकाश जावडेकर यांची माहिती. महिलांचा विकास हा समाजाचा विकास असून त्यासाठी सरकार कटिबद्ध. केंद्रीय उद्योग आणि वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू. जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार. सामूहिक हिंसेच्या घटना रोखण्यासाठी कायदा कठोर करण्याचा अथवा नवा कायदा आणण्याचा सरकारचा विचार. अहमदनगर सोलापूर महामार्गावर पहाटे झालेल्या अपघातात 5 जण जागीच ठार. आणि इंडोनेशियातल्या आशियाई ज्युनियर बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनला तर नवी दिल्लीतल्या ज्युनियर कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताला 2 सुवर्ण पदकं. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आपल्या न्याय्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी निदर्शनं, संप, मोर्चे, आंदोलन करणं हा लोकशाही प्रक्रियेतला एक भाग आहे. मात्र तो सनदशीर मार्गानं होणं गरजेचं आहे. आजकालच्या आंदोलनांना स्वार्थी हेतून हिंसक वळण लागून मोठ्या प्रमाणावर वित्तहानीबरोबरच जीवितहानी होते. यासोबतच सार्वजनिक मालमत्तांचंही मोठं नुकसान होतं. कायदा आणि सुव्यवस्थेची बिकट समस्या निर्माण झाल्यानं जमावाला काबूत आणण्यासाठी पोलिसांबरोबरच अनेक यंत्रणांवरही ताण पडतो. तसंच शासन प्रशासनाला आव्हान ठरणाऱ्या आणि वाट भरकटलेल्या आंदोलकांना, निदर्शकांना, संपकऱ्यांना समज देणं आवश्यक ठरतं. त्यासाठीची कायदेशीर तरतूद आणि नुकसान भरपाई याविषयी चर्चा करण्याकरता राज्याचे सेवानिवृत्त पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांना 9:30च्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलंय. तेव्हा पुन्हा भेटूया रात्री 9:30 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.